नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला झटपट होणारा पॅन आंबा आणि रव्यापासून केक कसा बनवायचा त्याची सविस्तर रेसिपी सांगत आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. पहा किती छान आणि मस्त असा आपला तवा आप्पे पात्रात केक तयार होतो. तुम्ही याला केकही म्हणू शकता किंवा आप्पेही म्हणू शकता. ते पण झटपट होणारे 5 मिनिटात तयार होणारे आहेत. चला मग आता मी तुम्हाला रेसिपी सांगत आहे. मी इथे साधारणपणे एक आंबा घेतला होता. त्याच्यापासून इतके छान आप्पे केक तयार झालेले आहेत, खायलाही चविष्ट. चला आता मी त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. 1 वाटी रवा, 1 वाटी पिठी साखर, तूप, टुटी फ्रुटी, आंबा, खाता सोडा, बेकिंग सोडा, दूध आणि आंबा. चला आता वेळ न घालवता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊत. आणि थोडासा खाता सोडा आणि टुटी फ्रुटी आहे बरं का, टुटी फ्रुटी विकत. आणि चला आता आपण घेतलेला आंब्याचा सोलून घेऊ आणि त्याचा रस मिक्सरला फिरवून घेऊ. एक पातेले घेऊ, त्यात आंबा घेतलेला रवा टाकून घेऊत. रव्यानंतर आपण घेतलेले 1 वाटी दूध त्यामध्ये ॲड करून घेऊत. सर्व त्यात 2 ते 3 चमचे पिठी साखर घालून घेऊ. तुमचा आंबा किती गोड आहे या प्रमाणात तुम्ही त्यात साखर घालून घेऊ शकता. तर सर्व मिश्रण मिक्स करून घेऊत. एकजीव झाले की आपण त्यात करून घेतलेला आंबा चिरून घेऊ आणि आंब्याचे रस मिक्सरला फिरून घेऊ आणि त्यामध्ये घालून घेऊत. माझा आंबा जास्त प्रमाणात गोड आहे, त्यामुळे मी साखर थोडीच घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता. चला आता घेतलेला रस ते मिश्रण आपण 15 ते 20 मिनिटं भिजून दिले. त्यानंतर आपण त्यात तयार करून घेतलेले थोडेसे दूध मला कमी वाटले, मी दूध घालून घेतले. आणि आता हे पण त्याच्यात टाकून घेऊ. मी तसंच टाकलं आणि छान मिक्स करून घ्यायचं टाकलेला आंबा. एकदम छान असं मिक्स करणं झालं की नंतर पुढची प्रोसेस पाहू. आणि आता आपण हे घेतलेलं सर्व मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊत साहित्य. त्यात मी चवीपुरते थोडेसे मीठ पण टाकलेले आहेत. पहा किती छान बॅटर तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी अशीच हवी, त्यामुळे आपले आप्पे छान होतात, केक चांगला फुलतो. चला आता आपण त्यात कोणते कोणते साहित्य घालायचे ते पाहू. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ. याच कन्सिस्टन्सीमध्ये मिश्रण हवं बरं का, तेव्हा आपले कपकेक चांगले होतील. आता आपण यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेऊ आणि अर्धा चमचा खाता सोडा. पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊ आणि चवीपुरते मीठ घालू. छान बॅटर फुललं की आपण पुढील प्रोसेस करू. पहा किती छान आपलं बॅटर फुलून वर आलं आहे. चला आता आपण गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवू. आप्पे पात्रात कडीने थोडेसे तूप सोडून घेऊ, कारण आपले आप्पे पटकन व्यवस्थित निघतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती तुम्ही फॉलो करा आणि तुमचा आंबा केक कसा झाला मला ते कमेंट करून सांगा. छान असा आप्पे पात्र गरम झालेलं आहे. आता आपण घेतलेले मिश्रण त्यात घालून घेऊत. मिश्रण आधी कडीच्या आप्पे पात्रात घालून घ्यायचं, कारण आधीमध्ये करपण्याची शक्यता असते. मी कडीच्या आप्पे पात्रात साच्यात आधी मिश्रण घालून घेते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण घालून घ्या आणि त्याच्यावर टुटी फ्रुटी टाकून घ्या आणि 2 ते 3 मिनिटं कमी आचेवर फुलून घ्या. झाकून ठेवू आणि नंतर दाखवते. 5-6 मिनिटानंतर आपले आप्पे असे तयार होतात. रवा केक असा तयार होतो. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची
आंबा रवा केक रेसिपी कशी झाली ती मला कमेंट करून सांगा. सर्व आप्पे आपण एक अंग भाजलेला आहे, दुसऱ्या अंगावर भाजून घेऊत. टाकताना मस्त असे पलटी करून घेऊत. तुमच्या मुलाला थोडीशी भूक लागली आणि काय करावे हा विचार करत असाल तर तुम्ही झटपट होणारे हे आंबा रवा केक करून शो देऊ शकता. पहा किती छान आणि मस्त असा आपला आंबा केकला कलर आलेला आहे आणि खायलाही एकदम अप्रतिम लागतात बरं का. तुम्ही या उन्हाळ्यात नक्की एकदा ट्राय करून पहा. आता पुन्हा झाकून ठेवू आणि 1 ते 2 मिनिटं आपण त्याला शिजून घेऊत. चला, झटपट होणारे 5 मिनिटात आपले आप्पे तयार आहेत. पहा आपले किती छान आणि मस्त असे आपले केक फुललेले आहे. एकदम खायला चविष्ट लागतात आणि 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चला, भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. या तुम्ही पण आमचे आप्पे खायला. किती छान कलर आलाय पहा, तोंडात टाकताच विरघळतात. बाय. खूप खूप धन्यवाद बरं का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.